नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर बघा, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवस रिक्वेस्ट होत्या की ताई तुझं साडी कलेक्शन दाखव. चला म्हणलं आज कपाट आवरायचंच आहे, तर मग साडीज पण तुम्हाला दाखवते. आणि साडीसाठी एक ऑर्गनायझर मागवला आहे, तर मग त्या साडी सगळ्या आता त्यामध्ये ठेवणार आहे मी. पण सर्वात पहिली ही सुंदर अशी साडी बघू शकतात, किती सुंदर आहे. 2 कलरमध्ये ही साडी आहे, गुलाबी आणि जो आपला आकाशी कलर असतो तो दोन्ही कलरमध्ये, आणि खूप वर्कवाली आहे आणि खूप छान आहे. म्हणजे आपण लेहंगा वगैरे वेअर केला नाही की खूपच सुंदर दिसणार आहे. जवळून पण तुम्ही पहा, खूप सुंदर आहे. मला सगळ्यात जास्त ही साडी आवडते. बरं, माझी 1 नंबरची महागाची साडी कोणती ना ती पण तुम्हाला सांगते. या साडीची किंमत 2000 आहे बहुतेक. आणि ब्लाऊज आहे ना त्यावेळेस असा शिवला होता, खूप सिंपल शिवला होता. तर ही माझी डोहाळे जेवणाची साडी आहे. म्हणजे माझ्या मिस्टरनी मला घेतली होती, कारण तेव्हा नथ पैठणी मला वाटते ट्रेंडिंगला होती. नथ पैठणी नाही, नथ खण साडी. तर मग तेव्हा ती अशी साडी घेतली आणि पूर्ण ऑल ओव्हर अशीच आहे, नथाची डिझाईन आहे. आणि हा ब्लाऊज असा काहीसा स्टिच केला होता. लटकन वगैरे खूप तेव्हा ना ट्रेंडिंग, म्हणजे असं लटकन वगैरे खूप भारी वाटायचं, त्यामुळे मी तसं स्टिच केलं होतं. आणि हाताला थोडीशी अशी डिझाईन केली होती. खूप सुंदर आहे ही पण साडी. नंतर नेक्स्ट साडी पाहूया. ही माझ्या पहिल्या नागपंचमीची साडी आहे. माझ्या मिस्टरनीच मला अगेन घेतली होती. ही पण साडी खूप छान आहे, थोडीशी फुगती फक्त, बाकी साडी खूप सुंदर दिसती. आणि ही अशी पूर्ण काठ आहे ऑल ओव्हर. काठीमुळे ही साडी मला वाटते छान वाटते. आणि कलर पण याचा खूप फ्रेश आहे. आणि ब्लाऊज तर खूपच मस्त आहे याचा, पाहू शकतात तुम्ही. याचं वेगळीच डिझाईन केली आहे ह्या ब्लाऊजला मी. म्हणजे मला आठवत नाही ती डिझाईनचं नाव, पण खूप सिम्पल आणि डिझाईन मागच्या साईडला फक्त थोडीशी भरीव आहे. ही एक साडी ना मी ऑनलाईन घेतली होती, पण याचा मी ब्लाऊज पण स्टिच केला नाही किंवा मला ही साडी पण आवडली नव्हती एवढी. मग या अनुसारतीच असं कधीमध्ये तिला घालते. पूर्ण वर्कची पण डायमंड वर्क केलेलं आहे त्या साडीवर. आणि ही साडी असं संक्रांतीला का कशाला तरी घेतली होती, ऑनलाईनच मागवली ही पण साडी, फ्लिपकार्टवरून का मिशोवरून, आता आठवत नाही. पूर्ण हातीची डिझाईन आहे आणि ऑल ओव्हर साडी मस्त वाटते. मला वाटते मी आता दसऱ्याला घातली होती, तुम्ही तर पाहिलंच असेल तो व्हिडिओ. खूप सुंदर वाटते पण ही पण साडी, त्याच्यावरचं ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. ही साडी माझ्या मावशीची आहे, खूप सुंदर आहे. मला आवडली म्हणून मी घेऊन टाकली. खूप भारी आहे, त्याच्यावर एकदम छोटं छोटं नाजूक काम केलं आहे. तर ही साडी मला ना खूप आवडते, खूप म्हणजे खूप जास्त. एकदम वर्क आहे, भरीव साडी आहे. मला वाटतं ही साडी माझ्या पहिल्या संक्रांतीची आहे. हां, माझ्या मिस्टरनेच अगेन त्यांची चॉईस आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कोणतीतरी अशी चॉईसची की त्यांच्या चॉईसची आणली साडी. मला तर खूप जास्त आवडली साडी. पूर्ण ऑल ओव्हर सेम अशीच आहे. याचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. याचा ब्लाऊज आणि अजून एक साडी आहे माझी डोहाळे जेवणाची, जी काही माझ्या मावशीने घेतली होती, त्याचा ब्लाऊज एकदम सेम, म्हणजे एकच ब्लाऊज मी दोन्हीवर पण वेअर करते. तर बघा, ही एक साडी ना आता मध्ये मध्ये भरपूर ट्रेंडिंगला होती ही साडी, त्यामुळे मी पण घेऊन टाकली. मी मिशोवरून घेतली आहे. मला वाटतं 1200 रुपयाला पडली मला मिशोवर. आता खूप स्वस्त आहेत. ज्या ज्या ऑनलाईन साड्या आहेत ना, त्याच्या सगळ्याच्या लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल नक्की मागा. याचा ब्लाऊज असा काहीसा स्टिच केला आहे मी, भारी वाटतो मला. असे फुल जे ब्लाऊज असतात ना 3/4 तेच आवडतात आजकाल, नाहीतर आधी मला अजिबात आवडत नव्हतं, पण आता सगळे ब्लाऊज मी तसेच स्टिच करते. तर त्यानंतर ही साडी आहे, जे की माझ्या मावशीने मला दिवाळीला घेतली होती. सगळ्यात जास्त आवडती ही एक साडी आहे. आणि अजून एक आहे ती तो तुम्हाला नंतर दाखवतेच मी. तर बघू शकतात, हे जे एकदम वर्क केलेलं ब्लाऊज आहे, मीच घरी वर्क केलेलं आहे. आणि मागच्या साईडला असं हुक जे असतात ते मागच्या साईडला दिले आहे, तर मागून पण छान असं वर्क केलं आहे. डिटेलमध्ये साडी मी दाखवली आहे, मला वाटते एक व्हिडिओ केला आहे. आणि ही साडी ना खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम सिंपल आहे आणि जास्त जड वगैरे काही नाही आहे. पण साडी खूप छान आहे. तिची कॉस्ट वगैरे पण चांगली आहे, कारण साडी चांगली आहे म्हणल्यावर. त्याच्यानंतर ही साडी आत्ता मी दिवाळीला मागच्या घेतली आहे, आत्ताच्या. खूप सुंदर आहे ही पण साडी, माझ्याच कलेक्शनमधली. तुम्हाला याचे पण लिंक देते का ऑनलाईन, सेम अशीच भेटते मला वाटते. ऑनलाईन असेल तर लिंक देते नक्की. आणि मागून असा पानगळा वेगळा काहीतरी केला आहे आणि अशी पपची थोडीशी नॉर्मल स्लीव्ज केली आहे. खूप सिंपल आहे, सिंपलच मला वाटतं. ब्लाऊज छान वाटतात प्रत्येक साडीवर. तर ही अशी ऑल ओव्हर साडी आहे, खूप चोपून चापून बसते, त्यामुळे मला जे चापून चोपून बसतात त्या साड्या तर त्याच आवडतात. ह्याची काठ आणि वेलीची जी डिझाईन आहे ना, त्याच्यामुळे ही साडी खूप रिच वाटते. आणि कलर एकदम रिच आहे, म्हणजे असे कलर जे इंग्लिश कलर असतात तर ते असे कलर खूप रिच वाटतात. तर माझ्या 1 नंबरच्या आवडीची साडी ही आहे माझ्या हातातली. ही माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा घेतलेली साडी आहे, की जी की 3000ची आहे आणि ती मी घेतली आहे. म्हणजे 3000 माझ्यासाठी खूपच जास्त आहे, कारण मी जॉबला वगैरे नाही, त्यामुळे 3000 माझ्यासाठी खूपच जास्त आहे. त्यामुळे ही साडी माझ्या आयुष्यातली पहिली साडी आहे की मी
म्हणजे स्वतःच्या पैशाने घेतले यांचा ब्लाऊज असा काहीसा स्टिच केला आहे। ही बाई तेव्हा खूप ट्रेंडिंगला होती 2 वर्षापूर्वी, त्यामुळे ही बाई मी शिवली। देवसेना बाई का काहीतरी बोलतात, खूप सुंदर वाटते ही बाई। आणि मागून असा गळा केला आहे, मागून पण एकदम छान आहे। ऑलरेडी वर्क होतं त्याला, त्यामुळे काय करायचं हे नाही, पण याचा सिंपल जर ब्लाऊज शिवला असता ना तर भारी वाटला असता। आणि साडी बघू शकतात, पैठणी एकदम प्युअर जिपवाली पैठणी असते ना ती, एकदम टसल्स वगैरे आहेत पदराला। आणि हा जो आहे तो नेस्ता पदर आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीला अशी बुट्टी आहे। पदर त्याचा एकदम भारी आहे, बघू शकतात एकदम ऑल ओव्हर साडीला बुट्टी आहे। आणि जी काठ आहे ना ती एकदम ब्रॉड आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसते, पाहू शकतात। आणि कलर पण एकदम रिच आहे, म्हणजे एकदम वांगी कलरमध्ये असतो ना तसा कलर आहे, किंवा ब्ल्यूमध्ये, पण मला वाटते वांगी कलर जास्त आहे। आणि याची जो पदर आहे ना तो एकदम रिच आहे, पूर्ण स्टोन वर्क केलेला आहे, एकदम छोटे छोटे जे स्टोन असतं ना तसं वर्क केलेलं आहे, टसल्स वगैरे, त्यामुळे एकदम सुंदर साडी दिसते। आणि माझ्या आयुष्यातली माझ्या पैशाची ही पहिली साडी आहे। म्हणजे मी भरपूर साड्या घेतल्या आहेत बरं का, ज्या साड्या घेते त्या मीच घेते, पण जी महाग बोलतात ना ती साडी ही आहे। म्हणजे आमच्या शिरूरमध्ये नवीन दुकान उघडलं होतं आणि ते महाग साड्या स्वस्तात देत होते, त्यामुळे 4 का 5 हजारची साडी आहे, मला फक्त 3,000ला भेटली होती, त्यामुळे मी लगेच घेऊन टाकली। खूप सुंदर, मला पण आवडली होती ही साडी। अशी काहीची स्टोरी आहे या साडीची। या साडीसोबत भरपूर माझ्या आठवणी जुळल्या आहेत। मला वाटते अनुच्या पहिल्या बड्डेला ही साडी मी घेतली होती आणि मग तिच्यासोबत एकदम मिसमॅच केलं होतं। पहिल्या नाही, दुसऱ्या बड्डेला घेतली होती। त्याच्यानंतर दुसरी साडी दाखवते, तर ही माझी साडी माझ्या मावशीने मला डोहाळे जेवणाला घेतली होती। 2 भागामध्ये साडी आहे, असा मिऱ्यांचा जो आहे ना तो मधला, आणि हा जो दिसतो ना तो पदराजवळ येतो, त्यामुळे भारी वाटते 2 ह्याच्यामध्ये साडी। म्हणजे कलर ते एकच आहे पण 2 ह्याच्यामध्ये। आणि ही जी साडी आहे ना मगाशी दाखवलेली ही आणि ही, या दोन्हीवर पण हा ब्लाऊज मी वेअर करते, कारण एकदम सेम टू सेम मॅच होतो हा ब्लाऊज, त्यामुळे दोन्हीवर पण वेअर करते। पण हा मेन ब्लाऊज माझ्या पलीकडच्या साडीवरचा आहे। ब्लाऊज हा पण एकदम सिंपल आहे, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतो। एकदम 3/4 स्लीवचा ब्लाऊज आहे ना, सगळे छान दिसतं, कारण ऑलरेडी त्यावर वर्क असतं। तर ही साडी ना महाडला यात्रा होती मागच्या वर्षी, तर त्या तिथे दिसली मला, तर लगेच घेऊन टाकली, कारण खूप स्वस्त, मला वाटते 400 रुपयाला का काहीतरी भेटली ही साडी। आणि मध्ये मध्ये भरपूर ट्रेंडिंगला होती, त्यामुळे म्हणलं चला आपल्याकडे पण एक पाहिजे, ह्याचा मी नंतर ड्रेस पण मी शिवू शकते, कारण खूप सुंदर साडी वाटते। तर ही साडी मागच्या आता माझ्या बड्डेच्या वेळेस खूप जास्त ट्रेंडिंगला होती, मग माझ्या मिस्टरने पैसे दिले ते माझ्या बड्डेसाठी, तर मग मी घेतले, ही साडी घेऊन टाकली, कारण खूप ट्रेंडिंगला होती, मला पण आवडली ती। असे ना लगेच घालायच्या साड्या आहेत ना भरपूर मला आवडतात, कारण ते लगेच वेअर करून होतात। आणि काठ वगैरे एकदम त्याची ब्रॉड आहे, मी शोरूनच घेतले आहे, याची पण लिंक देते जर का पाहिजे असेल तर। याची स्लीव्ज पूर्ण भारी आहे, म्हणजे अशी स्लीव्ज आहेत ना, मला नवीनच आली होती, त्यामुळे ही स्लीव्ज मला शिवायची होती, त्यामुळे ते ॲक्च्युली मी ही साडी घेतली। तर ही साडी ना माझ्या चुलतीने मला रक्षाबंधनला का भाऊबीजेला घेतली होती। याच्यावरचा ब्लाऊज आहे ना खूप सुंदर आहे, त्यामुळे साडी एकदम भारी दिसते। आपला ब्लाऊज शिवण्यावर असतं साडीचं लुक कसं हे करायचं, त्यामुळे हा ब्लाऊज बघा, गोपीभाईचा ब्लाऊज असा छान असा शिवला आहे। आणि साडी ना सिंपल आहे, पण इतकं भारी वाटते ना, काठला थोडंसं असं टसल्स वगैरे लावले आहेत, आणि काठ पण सुंदर आहे, त्यामुळे भारी वाटते साडी, एकदम सिंपल आणि स्वीट आहे। अजून माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, पण आता इकडे आम्ही राहतो, गावाला गेल्याच्यानंतर सारखं गावाला नाही साड्या नेऊ शकत, त्यामुळे गावाला ठेवल्या आहेत। मम्मीकडे अर्ध्या आहेत आणि माझ्या सासरी अर्ध्या आहेत। तर ही साडी ना अशीच मम्मीकडे होती, आवडली मला म्हणून घेतली। त्याचा पूर्ण असं मी कॉलरचा गळा शिवला, त्यामुळे एकदम प्रोफेशनल लुक वाटतो, त्यामुळे मग ही साडी मम्मीकडूनच असंच उचलून आणली। तर ही साडी ना ऑनलाईनच घेतली आहे मी शोवरून, खूप स्वस्त होती, मला वाटतं 300 रुपये का 400 रुपये याची प्राईस होती, त्यामुळे मी घेऊन टाकली। कारण असं रोज वापरायला, किंवा मी तर काहीच रोज वापरतच नाही साड्या, पण मला भारी वाटते अशी कधीतरी घालायला वगैरे। तर ही साडी ना मम्मीकडेच होती, म्हणजे मम्मीकडेच होत्या साड्या ह्या, मग तेच घेतली, कारण मला ना एक तरी साडी अशी पाहिजे होती की माझा फुल हातभर ब्लाऊज पूर्ण पाहिजे, त्यामुळे ही साडीचा मग मी असा पूर्ण बोटांपर्यंत ब्लाऊज शिवला आहे। खूप सुंदर वाटतं असं ब्लाऊज, आणि साडी पण एकदम चोपून चापून एकदम स्लिम लुक देणारी आहे, त्यामुळे ती साडी मला स्पेशल आहे, मम्मीकडूनच मी उचलून आणली होती। अशा भरपूर साड्या आहेत की मम्मीकडूनच उचलून आणल्या आहेत, आणि हे प्रत्येकजण करतं, आईच्या साड्या ज्या आवडतील त्या, पण मी खास करून मम्मीला देत असते साड्या, मी काही घेत नाही, पण अशा ज्या 1-2 आहेत ना त्या फक्त मी घेतल्या आहेत। तर ही साडी ना अनुच्या पहिल्या बड्डेला माझ्या जाऊबाईनी आणि मी घेतली होती, तिचा ब्ल्यू कलर होता आणि माझा हा असा कलर आहे, राणी कलर का काय गुलाबी कलर। तर पूर्ण साडी एकदम पैठणी आहे, जी रिअलवाली पैठणी असते ती नवीन आली होती, त्यामुळे त्याच्यावरचा ब्लाऊज असाच होता तेव्हा। मला वाटतं आता 4 वर्षाची झाली, त्यामुळे 4 वर्षापूर्वीची ही पैठणी जेव्हा नवीन आली होती तेव्हा घेतली होती। ब्लाऊज पण एकदम सिंपल आणि भारी शिवला आहे, तेव्हा देवसेना भाई खूप ट्रेंडिंगला होती, त्यामुळे तीच भाई शिवली मी। आणि मागून गळा असा मटका गळा आहे, खूप सुंदर वाटतो असा पण गळा, मटका गळा।
त्यामुळे साडीचा एकदम लुकच चेंज झाला. ब्लाऊजवरच सगळं डिपेंड असं, जसं की तुम्हाला म्हणलं मी. ही साडी मला सगळ्यात जास्त आवडते. ज्या पैठणी साड्या आहेत ना त्याच मला सगळ्यात जास्त आवडतात. तर माझ्या 1-2 साड्या आहेत आता, म्हणजे ब्लॅक कलरची तुम्ही संक्रांतीला पाहिली ती साडी, तर त्या माझ्या फ्रेंडच्या घरी आहेत, तिला घालायची होती त्यामुळे तिने घेऊन गेली. तर अजून काही दिली नाही त्यामुळे मी पण काही मागितली नाही. तर अजून 1-2 साड्या आहेत त्या तुम्हाला आता मी नंतर दाखवते. आणि माझ्या जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या सासरी पण साड्या आहेत आणि माहेरी पण आहेत. तिकडे गेल्याच्यानंतर ते साडीचं कलेक्शन दाखवते तुम्हाला. आता मी गावाला आलेच आहे त्यामुळे इकडं मी आता ट्राय करेन की कोणतं साडीचं कलेक्शन दाखवायचं, पण नक्की दाखवेल तुम्हाला. तुम्ही जर कमेंट केली तर नक्की दाखवेन आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आहे ना, ही साडी फक्त मला आता वेगळी ठेवायची आहे, कारण ही खूप म्हणजे कॉस्टली साडी असल्याच्या नंतर आपण थोडंसं नाही का जपूनच वापरतो, त्यामुळे ही साडी थोडीशी वेगळी ठेवते. आणि बाकी साड्यांसाठी मी ऑर्गनायझर मागवला आहे, इथे जे साईडला दिसत आहे ना तर ते. तर मग त्यामध्ये थोडेसे अर्धे साडे ठेवले आहेत मी. आता घडीच घालून मला सगळ्या साड्या ठेवायच्या आहेत. ज्या प्रोफेशनल साड्या आहेत, ज्या काठापदर वगैरे, त्यांचं वेगवेगळं ऑर्गनायझर ठेवायचं आहे. आणि ज्या मग आता रोज वापरायसारख्या अशा सिंपल साड्या आहेत ना, तर त्याचे वेगळं ऑर्गनायझर पाहू शकतात, अशा प्रकारचं आहे. आणि हे मीशोवर भेटलं, मला वाटते 90 रुपयाला का काहीतरी 3 भेटले ऑर्गनायझर. एक मी ड्रेससाठी करणार आणि 2 साड्यांसाठी. 2 ह्याच्यामध्ये साड्या माझ्या पूर्ण बसून जातील. याची पण लिंक पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, मी ह्याची पण लिंक तुम्हाला देते. बाकी मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुम्ही लाईक करत नाही. तुमचं एक लाईक खूपच जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या आपण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.